श्री स्वामी समर्थ. मीन राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मीन राशीला एप्रिल महिना नेमका कसा जाणार आहे? काही दिवस आनंदाचे तर काही थोडे परीक्षेचे असतील का? नवीन संधी तुमच्या दारात येणार आहेत का, की जुन्या गोष्टींचाच पुन्हा सामना करावा लागणार आहे? चला तर मग जाणून घेऊया या महिन्यात नशीब तुमच्या बाजूने कसं वळण घेणार आहे. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मीन राशीवाल्यांनो, एप्रिल महिना तुमच्यासाठी काहीसा रंग बदलणारा आणि अनुभवांनी भरलेला असणार आहे बरं का. कधी मन खूप खुश होईल तर कधी अचानक थोडं खट्टूही होईल. काही गोष्टी मनासारख्या घडतील तर काही ठिकाणी थोडा संयम ठेवावा लागेल. या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी येतील, पण त्याचबरोबर काही जुने प्रश्नही पुन्हा समोर येतील. त्यामुळे थोडा विचार करून शांतपणे निर्णय घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. घाई केली तर नुकसान होऊ शकतं, पण समजूतदारपणे पाऊल टाकलं तर फायदा नक्कीच होईल. करिअर आणि व्यवसाय. एप्रिल महिना कामाच्या बाबतीत थोडा धावपळीचा जाणवेल. महिन्याच्या सुरुवातीलाच कामाचा ताण वाढलेला दिसेल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे सगळं कसं हाताळायचं, पण हळूहळू तुम्ही त्या परिस्थितीशी जुळवून घ्याल. तुमच्या कामावर वरिष्ठांची नजर असेल. काही वेळा तुमच्यावर टीका होऊ शकते, पण त्यातूनच तुम्हाला शिकायला मिळेल. स्वतःला सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे. मध्यावर एखादी चांगली संधी मिळू शकते. पदोन्नती, नवीन प्रोजेक्ट किंवा नोकरी बदलाचा विचार मनात येऊ शकतो, पण लगेच निर्णय घेऊ नका. व्यवसाय करणाऱ्यांनी थोडं सावध राहावं. नवीन गुंतवणूक किंवा भागीदारी करताना कागदपत्रे नीट तपासा. कोणावरही पूर्ण विश्वास ठेवण्याआधी विचार करा. जुन्या ग्राहकांकडून फायदा होईल. एखादा अडकलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो. महिन्याच्या शेवटी कामात स्थिरता येईल आणि समाधानही मिळेल. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा महिना थोडा चढउताराचा आहे. सुरुवातीला खर्च जास्त होईल. घरगुती कामं, दुरुस्ती, प्रवास किंवा आरोग्य यावर पैसे खर्च होऊ शकतात. तुम्हाला वाटेल की पैसे हातात टिकत नाहीत, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मध्यावर थोडी आर्थिक मदत मिळू शकते किंवा एखादं थांबलेलं पैसे परत मिळू शकतात. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही आकर्षक ऑफरला लगेच होकार देऊ नका. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती सुधारेल. बचतीकडे लक्ष द्यायला सुरुवात कराल. प्रेम आणि नातेसंबंध. नात्यांच्या बाबतीत एप्रिल महिना भावनांनी भरलेला असेल. सुरुवातीला थोडे गैरसमज होऊ शकतात. जोडीदाराशी संवाद कमी झाला तर तणाव वाढू शकतो. तुम्हाला वाटेल की समोरचा व्यक्ती तुम्हाला समजून घेत नाहीये, पण खरं सांगायचं तर दोघांनीही मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. मध्यावर परिस्थिती सुधारेल. एखादी गोड भेट किंवा सरप्राईज नात्यातील अंतर कमी करेल. अविवाहितांसाठी एखादी खास व्यक्ती आयुष्यात येथे येण्याची शक्यता आहे, पण लगेच भावनांमध्ये वाहून जाऊ नका. महिन्याच्या शेवटी नात्यांमध्ये स्थिरता आणि गोडवा दिसेल. कौटुंबिक जीवन. घरात सुरुवातीला थोडा तणाव जाणवेल. एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन खूप उपयोगी ठरेल. त्यांचा सल्ला ऐका. भावंडांशी थोडे मतभेद होतील, पण ते लवकरच मिटतील. मध्यावर घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. कुणाचं यश, शुभवार्ता किंवा एखादा छोटा समारंभ. तुमच्यावर काही जबाबदाऱ्या येतील, पण तुम्ही त्या नीट पार पाडाल. महिन्याच्या शेवटी घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण राहील. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना थोडा मेहनतीचा आहे. सुरुवातीला अभ्यासात मन लागणार नाही. लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. मोबाईल, मित्र किंवा इतर गोष्टींमुळे वेळ वाया जाऊ शकतो. मध्यावर परिस्थिती सुधारेल. एखादा कठीण विषय समजायला लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा सल्ला घ्या. महिन्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचं फळ दिसायला लागेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. सुरुवातीला थकवा, डोकेदुखी किंवा पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. वेळेवर जेवणं आणि पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे. पाण्याचं प्रमाण वाढवा. आठवड्याच्या मध्यावर तब्येत सुधारेल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, योग किंवा प्राणायाम करा. महिन्याच्या शेवटी तुम्ही अधिक उत्साही वाटाल. आध्यात्मिक आणि मानसिक अवस्था. या महिन्यात तुम्ही थोडे अंतर्मुख व्हाल. स्वतःबद्दल विचार कराल. जीवनात काय बदलायला हवंय याचा विचार मनात येईल. ध्यानधारणा, जप किंवा धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. मध्यावर एखाद्या व्यक्तीचं मार्गदर्शन मिळू शकतं. तुमचा आत्मविश्वास वाढेल. महिन्याच्या शेवटी मनात शांतता आणि समाधान मिळेल. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. पिवळ्या वस्तूंचं दान करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जपा. गरजू लोकांना मदत करा. एकंदरीत पाहिलं तर एप्रिल महिना मीन राशीवाल्यांसाठी थोडा चढउताराचा पण शिकवण देणार आहे. सुरुवातीला अडचणी येतील, पण त्या तुम्हाला मजबूत बनवतील. काम, पैसा, नातेसंबंध सगळ्या क्षेत्रात थोडा संयम आणि विचार गरजेचा आहे.
घाई न करता निर्णय घेतलात तर यश तुमच्याकडे येईल. मीन राशीवाल्यांसाठी एप्रिल महिना थोडा चढउताराचा पण खूप काही शिकवून जाणारा ठरणार आहे बरं का. सुरुवातीला थोडा गोंधळ, मनात अस्वस्थता आणि काही गोष्टी मनासारख्या न घडल्याची खंत जाणवेल, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल, पण त्याचं फळ थोड्या उशिराने मिळेल. पैशांच्या बाबतीत सुरुवातीला खर्च वाढेल, पण महिन्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल. नातेसंबंधांमध्ये थोडे गैरसमज होतील, पण प्रेम आणि संवाद ठेवला तर सगळं पुन्हा सुरळीत होईल. कौटुंबिक जीवनात सुरुवातीला थोडा तणाव असला तरी नंतर आनंदाचे क्षण येतील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे, विशेषतः थकवा आणि मानसिक ताण टाळण्यासाठी. महत्त्वाचं म्हणजे हा महिना तुम्हाला संयम, समजूतदारपणा आणि योग्य निर्णय घेण्याची शिकवण देतोय. घाई न करता शांतपणे आणि आत्मविश्वासाने पावलं टाकलीत तर यश तुमच्याकडे नक्कीच येईल. थोडक्यात काय? थोडं थांबा, नीट विचार करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. एप्रिल तुमच्यासाठी शेवटी समाधान देऊनच जाईल. धन्यवाद.